नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 95. माहिराच्या हातामध्ये रिपोर्ट पडली होती, जे पाहून दोघेही शॉक झाले होते. सिद्धार्थला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मी सहज रिपोर्ट काढायला सांगितली होती. रिझल्ट पॉझिटिव्ह असेल हा विचार मी स्वप्नातही केला नव्हता, माहिरा म्हणाली. अमृता आंटी इतक्या पोहोचलेल्या असतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी इतकी वर्ष ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. ही बाई खरंच डेंजर आहे. यावेळी मला अमित अंकल यांचं वाईट वाटत आहे, सिद्धार्थ म्हणाला. आपण काय करायला हवं? ही माहिती त्रिशाला समजायला हवी, माहिरा म्हणाली. मी त्रिशाला चांगलं ओळखतो. तिला फरक पडेल असं वाटत नाही. तिने आईचे गुण तंतोतंत घेतले आहेत, म्हणून तिने आरोहीचं जीणं मुश्किल केलं होतं. सिद्धार्थचं म्हणणं योग्य होतं. आपण ही रिपोर्ट विश्वजित भाईंना दाखवायला हवी, माहिरा म्हणाले. आता घरी निघायचं? ऑलरेडी उशीर झाला आहे. माझी जानू वाट पाहत असेल, सिद्धार्थ म्हणाला. जान्हवीला कॉल करून वीणा मेन्शनमध्ये यायला सांग. आपण एकत्र डिनर करूयात. त्यानंतर ही रिपोर्ट भाईंना देता येईल, माहिरा म्हणाली आणि त्याने जान्हवीला कॉल केला. तुम्ही हे थांबवायला हवं आर्यन. माझ्याने हे नाटक आणखी होणार नाही. आर्यन जसा बेडरूममध्ये आला, आरोहीने बोलायला सुरुवात केली. आता काय झालं आहे आरोही? आधीच ऑफिसच्या कामामुळे आर्यन थकला होता. मा आणि काकीचा आपलं लग्न करायचं म्हणत आहे, जे माझ्याने होणार नाही. तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बोलून घ्या. त्यांनी लग्नाची तयारी करायला सुरुवात केली आहे, आरोहीने सांगितलं. आम्ही या विषयावर मासोबत चर्चा केली होती. त्या ऐकायला तयार नाही. आपलं लग्न झालं तरी आपल्या नात्यावर काही फरक पडेल असं वाटत नाही, आर्यन बेफिकीरपणे म्हणाला. हे तुम्ही काय बोलत आहात? माझं लग्न झालं आहे. माझ्या गळ्यातील मंगळसूत्र त्याची साक्ष आहे. माझ्या नवऱ्यावर माझं आजही प्रेम आहे. त्यांच्याशिवाय मी कोणाचा विचारही करू शकत नाही, आरोही म्हणाली. लिसन आरोही, आमच्यासाठी आमची फॅमिली सर्वस्व आहे. आधीच आमच्यामुळे डॅडी जग सोडून गेले आहे. आपल्या नात्यातील सत्य न समजलं तर त्या आम्हाला सोडून जातील, जे आम्ही कदापिही होऊन देणार नाही. म्हणून जसं चाललं आहे तसं चालू द्या. आर्यन ऐकायला तयार नव्हता. आरोहीला त्याच्या विचारांची कीव येत होती. सॉरी मिस्टर आर्यन, तुम्ही माझ्या भावनांशी खेळत आहात. स्वार्थी झाला आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला माझ्या फिलिंग्स समजत नाही. आरोहीला त्याचा राग येत होता. आम्ही काय करायला हवं आरोही? तुम्हीच सांगा. आम्ही पण या गोष्टीचा बराच विचार केला. आमच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही. आय नो तुमचं लग्न झालं आहे, पण तुम्ही स्वतःच्या मर्जीने पतीला सोडून आला होता. याचा अर्थ तुम्ही त्यांच्यासोबत खुश नव्हता. ज्या व्यक्तीसोबत तुमचं नातं संपुष्टात आलं आहे त्याचा विचार करून उपयोग नाही. तुम्ही तुमच्या पतीचं नाव सांगा. आम्ही त्याला शोधून काढतो. त्याला हवे तितके पैसे देण्यात येतील, म्हणजे तुमची कायमची या नात्यातून मुक्तता होईल. त्यासाठी कितीही पैसे मोजावे लागले तरीही आम्हाला फिकीर नाही, आर्यन म्हणाला. त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही. मी हे घर सोडून चालली आहे, आरोहीने आपला फैसला सुनावला. विचारही करू नका आरोही. तुमच्यामुळे आमच्या फॅमिलीची प्रतिमा मलिन झाली तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि ध्रुवचा चेहरा पण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. यापुढे आमच्या मर्जीशिवाय तुम्ही घराबाहेर पाऊल ठेवणार नाही, आर्यनने सांगितले आणि तसाच निघून गेला. आपल्या फॅमिलीसाठी तो वाटेल ते करायला तयार होता, पण यामध्ये आरोही पिसली जात होती. आधीच तिच्या हातून बऱ्याच चुका झाल्या होत्या.
तिच्या चुकीची शिक्षा विश्वजितला भोगावी लागत होती. पण यापुढे ती असं काहीच करणार नव्हती, ज्यामुळे ती विश्वजितच्या नजरेतून उतरणार होते. रात्री सर्वजण एकत्र डिनर करत होते. जान्हवी आणि सिद्धार्थ आल्यामुळे सर्वांचा मूड फ्रेश झाला होता. जान्हवीने फोर्स केला म्हणून विश्वजित सर्वांसोबत बसला होता. माहिरा आल्यापासून पॉझिटिव्हिटी आली आहे, नाहीतर आपण आपल्याच विचारात असायचो, रीटा म्हणाली. माहिराने किती कमी वेळात आपल्या सर्वांना आपलंसं केलं आहे, अमृता पण सहमत होती. उगाच का मी तिला पसंत केली आहे? माहिराची स्तुती ऐकून अभिजित सुखावला होता. आम्हाला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. आपल्या घराण्याचं नाव खराब होईल असं कृत्य तुझ्या हातून झालं नाही. आजपर्यंत तू तक्रारीची एकही संधी दिली नाही. राकेश मुद्दाम विश्वजितला ऐकवत होते, जे त्याला समजत होतं. तरीही तो शांत बसला. त्रिशाला इरिटेट झालं होतं. ती आपली शांतपणे डिनर करत होती. तुझी तब्येत कशी आहे त्रिशा? जान्हवीने सहज विचारलं. नशीब या घरात कोणाला तरी माझी काळजी आहे, नाहीतर कोणी साधं विचारपूस पण करत नाही. त्रिशाचा रोख विश्वजितकडे होता. तू माझ्या बाबतीत बोलत असेल तर मला फरक पडणार नाही, विश्वजित म्हणाला. विश्वा, राकेशला त्याचं बोलणं रुचलं नव्हतं. मी काही चुकीचं म्हणालो का? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याची काळजी केली जाते. प्रेम आणि त्रिशा यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. विश्वजितचं असं रूढ वागणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. स्टॉप इट विश्वा. तुझ्यासाठी मी वाटेल ते केलं. मी स्वतःला बदललं. तू म्हणाला तशी वागले, तरी तुला काहीच कसं वाटत नाही. प्रेमाची व्याख्या तुला समजली असती तर तू आरोहीसोबत लग्न करून स्वतःची अशी अवस्था करून घेतली नसती. तिचं तुझ्यावर प्रेम असतं तर ती तुला सोडून गेली नसती. त्रिशाने मुद्दाम हा विषय काढला होता. तिने मला सोडून जाणं हा तिचा निर्णय होता आणि मी तिच्यावर प्रेम करावं हा माझा निर्णय आहे, जो मी बदलणार नाही. विश्वजित डायनिंग टेबलवरून उठला. एकदा स्वतःला आरशात पहा आणि बघ तिने तुझी काय अवस्था करून ठेवली आहे. तिच्यामुळे तू माणसात राहिला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नसते. तू अजूनही नव्याने सुरुवात करू शकतो, राकेश काळजीने म्हणाले. ओ प्लीज डॅडी, निदान तुम्ही तरी प्रवचन देत जाऊ नका, कारण मी तुमच्यासारखा नाही. जेव्हा माझी मॉम जीवन मृत्यूच्या दारात उभी होती तेव्हा तुम्ही नवीन आयुष्याची स्वप्न रंगवायला सुरुवात केली होती. म्हणून ती मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं, कारण त्यावेळी तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला होता. पण मी तुमच्यासारखा स्वार्थी नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे आरोहीची जागा कोणालाही देणार नाही. म्हणून मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. आणि राहिला प्रश्न त्रिशाचा, तर तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्याच्याशी मला काहीही देणं नाही. विश्वजितने खडे बोल सुनावले आणि आतमध्ये निघून गेला. वातावरण तंग झालं होतं, म्हणून सर्वांची जेवणावरची वासना उडाली होती. विश्वजितचा स्वभाव आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणून उगाच मूड स्पॉइल करण्यात अर्थ नाही. सर्वांनी आपलं डिनर संपवा, अमृता नॉर्मल होत म्हणाली. तिने त्रिशाकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं. तिची उरली सुरली आशा पण मावळली होती. मयंकने बराच शोध घेतला होता, पण आरोहीची काहीच माहिती मिळाली नव्हती, म्हणून त्याने तो विषय बाजूला सारला होता. आपला नक्कीच भात झाला होता याची त्याला खात्री पटली होती, म्हणून त्याने आरोहीचा शोध घेणे थांबवलं होतं. अमित एकटेच गॅलरीमध्ये बसले होते. यावेळी त्यांना त्रिशाची काळजी स्वस्थ बसून देत नव्हती. आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी त्यांनी मनाविरुद्ध केल्या होत्या.
आपल्या मुलीला सुखात पाहण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार होते. तिच्यासाठी त्यांनी विश्वजितचा प्रपंच उद्ध्वस्त केला होता. पण दुर्दैव, त्रिशाचं दुःख कमी झालं नव्हतं. या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत होतं. आज ज्या पद्धतीने विश्वजित बोलत होता त्यावरून ते समजून गेले होते की त्रिशा आणि विश्वजितचं एकत्र भविष्य नाही. म्हणून त्यांनी आशा सोडून दिली होती. फक्त त्रिशाने रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलायला नको ही काळजी त्यांना सतावत होती. तुम्ही अजून झोपला नाहीत? त्यांना असं एकटं पाहून माहिरा त्यांची विचारपूस करण्यासाठी आली होती. वयोमानानुसार झोप कमी येते. कोणाला त्रास नको म्हणून एकटाच बसलो होतो, अमित उसनं हसू आणत म्हणाले. तुमचं त्रिशावर खूप प्रेम आहे ना? माहिराने विचारलं. बापाचं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर असतं आणि हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असणार, कारण तू पण तुझ्या आई वडिलांची एकुलती एक संतान आहे. मी फक्त त्रिशासाठी जगत आहे. तिच्यामुळे आमचं नातं टिकून आहे, नाहीतर मी केव्हाच या नात्याला पूर्णविराम दिला असता, अमित शून्यात पाहत म्हणाले. हा तुमचा पर्सनल मॅटर आहे, तरी मला सांगितल्याने तुमचं मन हलकं होईल. माहिरा त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती. तू माझ्या मुलीसारखी आहे म्हणून तुझ्यापासून लपवण्यात अर्थ नाही. अमृता आणि माझं नातं हे केव्हा संपुष्टात आलं होतं. अशात माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आणि मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती हर प्रकारे मला समजून घेत होती, म्हणून मी अमृताला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला होता. मला एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती. अशात मला समजलं की अमृता प्रेग्नेंट आहे. माझ्या होणाऱ्या बाळासाठी मी त्या नात्याला कायमचा पूर्णविराम दिला. त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मी एका मुलीवर अन्याय केला होता आणि स्वतःला अशा नात्यामध्ये बांधून ठेवलं जिच्यावर मी कधीच प्रेम करू शकलो नाही. त्रिशाचा जन्म झाल्यानंतर मी माझं दुःख विसरलो. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिच्या सुखासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, पण ती नको तो हट्ट धरून बसली आहे. विश्वजित समोर आम्ही हात टेकले आहे, पण तो ऐकायला तयार नाही. अशात मी काय करायला हवं? एक बाप म्हणून मी हरलो आहे. अमितने आपली व्यथा मांडली. ज्या मुलीसाठी त्यांनी आपलं सुख बाजूला सारलं होतं, जेव्हा त्यांना समजेल ती मुलगी आपली नाही, तेव्हा त्यांना किती यातना होतील. हा विचार करून माहिराला वाईट वाटत होतं. तुम्ही जास्त विचार करू नका. याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होईल. तुम्ही आराम करा. आपण या विषयावर निवांत बोलूयात. माहिराने त्यांची समजूत काढली. जया यंत्रवत काम करत होती. त्या दिवसानंतर तिचं आरोही सोबत बोलणं झालं नव्हतं. माहीत नाही का, तिला आरोहीची काळजी सतावत होती. आरोहीबद्दल मनात कितीही राग असला तरी आरोही तिला बहिणीसारखी होती. जया, तुझं लक्ष कुठे आहे? समशेराने तिला हटकलं आणि ती भानावर आली. मी काय करू समशेरा, मला तर काहीच समजत नाही. आता तरी आरोहीने आपली चूक मान्य करून यायला हवं होतं, जयाने सांगितलं. त्या आल्या तरी बॉसने त्यांचा स्वीकार करायला हवा, समशेराने सांगितलं. विश्वजित सरांचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. ते नक्कीच तिला समजून घेतील. तिने प्रयत्न करून पाहायला हवा होता, जयाने सांगितलं. तू आरोही मॅडम सोबत बोलून का घेत नाही? त्याशिवाय तुझ्या डोक्यातले विचार जाणार नाही, समशेराने सांगितलं. तिला गरज असती तर तिने कॉल केला असता. तिला स्वतःच्या प्रपंचाची काही पडलेली नाही. मग मी तरी कशाला कमीपणा घेऊ? आरोही खूप बदलली आहे. मी तिला कधीच माफ करणार नाही. जया रागाच्या भरात वाटेल ते बोलत होती. आता हा विषय नको. तुला उशीर होत आहे, तयार हो, समशेराने तिच्या खांद्यावर थोपटलं. जयाचं विचारचक्र थांबायचं नाव घेत नव्हतं. तिला आरोहीपेक्षा तिच्या मुलाची जास्त काळजी वाटत होती. तो विश्वजितचा मुलगा होता. एका मुलाला
आपल्या जन्मदात्या पितापासून दूर ठेवून आरोही खूप मोठं पाप करत होती. राजपूत मेन्शनमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. संपूर्ण हवेली नवीन नवरीसारखी सजवण्यात आली होती. बरेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती, म्हणून घर भरल्यासारखं वाटत होतं. मीनाक्षी देवी आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार होत्या, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. आरोही बिन्नी बाहेर यायला मागत नाही. लग्नाची तयारी पाहून लाजल्या असतील, काकीसा म्हणाल्या. तो आरोही बिंदनीचा स्वभाव आहे. त्यांनी कधी खालची मान वर केली नाही. लग्न झाल्यानंतर दोघांना कुलदेवतेचं दर्शन करण्यासाठी राजस्थानला जावं लागेल. आपल्या घराण्याची तशी प्रथा आहे, मीनाक्षी देवीने सांगितलं. यामध्ये काकासाहेब यांना थोडा सुद्धा रस नव्हता, म्हणून ते आपले शांत होते. तुम्ही काही बोलत का नाही? आता जे झालं ते विसरा. आरोही बिंदनी हर प्रकारे आपल्या घराण्याला शोभण्यासारखे आहेत, म्हणून तुमचा राग बाजूला ठेवा आणि मुलांच्या आनंदात सहभागी व्हा, काकीसाने सांगितलं. माफ करा, पण आमच्याने ते शक्य नाही. ज्या मुलीमुळे आमचे भाईसा आम्हाला सोडून गेले त्यांना आम्ही कधी क्षमा करणार नाही. काकासाहेब निघून गेले. मीनाक्षी देवी यांना वाईट वाटत होतं. माफ करा दीदी, यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे ना. भाईसा जाण्याचं दुःख अजूनही ते विसरले नाहीत, काकीसा म्हणाल्या. देवरसा आपल्या जागी योग्य आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे. पुढच्या पिढीवर आपला जोर नाही, म्हणून मुलांच्या सुखात आपलं सुख मानायला हवं, मीनाक्षी देवी म्हणाल्या. काय चाललं आहे? आज आर्यन घरीच होता. काही दिवस तुमची ऑफिसची कामं बाजूला ठेवा आणि लग्नाच्या तयारीवर लक्ष द्या. कमी दिवस राहिले आहेत, मीनाक्षी देवीने सांगितलं. आम्ही नवरदेव आहोत, तरी तुम्ही आमच्याकडून काम करून घेत आहात. उलट यावेळी आम्ही आराम करायला हवा, जशा आरोही करत आहे, आर्यन म्हणाला आणि मीनाक्षी देवी हसायला लागला. पाहिलं दीदी, आपले कुंवरसा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाही. याच्यावरून समजत आहे की ते आपल्या बिंदनीसोबत किती खुश आहे, काकीसा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आमच्या मुलाच्या सुखाला कोणाची नजर लागायला नको. नेहमी असेच खुश राहा, मीनाक्षी देवीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आम्हाला काही गेस्टना आमंत्रण द्यायचे आहे, आलोच आम्ही. आर्यन आपल्या स्टडी रूममध्ये गेला आणि विश्वजितला कॉल केला. हॅलो मिस्टर आर्यन, तुम्ही तर गायब झाला, विश्वजित हसत म्हणाला. आम्हाला अचानक दिल्लीला यावं लागलं, म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी वेळ मिळाला नाही. बाय द वे, आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी कॉल केला होता. या संडेला आमची ॲनिव्हर्सरी आहे. तुम्हाला फॅमिलीसोबत आमंत्रित करण्यात येत आहे. आम्ही कोणतेही एक्सक्युजेस ऐकणार नाही, आर्यनने सांगितलं. तुम्ही आमचे बेस्ट फ्रेंड आहात. नाही म्हणून कसं चालेल? आम्ही फॅमिलीसोबत येणार. त्या बहाण्याने तुमच्या वाईफची आमच्या फॅमिलीसोबत भेट होईल, विश्वजितने सांगितलं. आम्ही सांगायचं विसरलो. त्याचं काय आहे ना, आमचं कोर्ट मॅरेज झालं होतं, म्हणून आमच्या माची इच्छा आहे की त्यांच्या सुखासाठी आम्ही पुन्हा एकदा 7 फेरे घ्यावे, म्हणून त्या दिवशी आम्ही लग्न करणार आहोत. तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल, पण मोठ्या माणसांचं ऐकावं लागतं, आर्यनने सांगितलं. आणि विश्वजितच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. तुम्ही लग्न करणार आहात? विश्वजितने विचारलं. तुम्ही असे रिॲक्ट करत आहात जसे काय आम्ही दुसरं लग्न करणार आहोत. आम्ही आमच्याच वाईफसोबत लग्न करणार आहोत. बरीच कामं पेंडिंग आहेत. आता आपण डायरेक्ट फंक्शनमध्ये भेटूयात. आम्ही माहिराला कॉल करून सांगणार आहोत. आर्यनने कॉल कट केला आणि विश्वजितने रागात मोबाईल फेकून दिला. आरोही लग्न करत आहे हा विचार त्याला असह्य करत होता. त्याने ड्रॉवरमधून रिव्हॉल्वर काढली आणि लोड केली. हे फंक्शन तो फॅमिलीसोबत अटेंड करणार होता आणि ज्यावेळी
आर्यन तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकणार होता त्याच वेळी अख्खी पिस्तूल तो आरोहीवर खाली करणार होता. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.